हॅलो एव्हरीवन, सह्यांश किचन रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन फेमस पुरणपोळीची थाळी। अगदी कमी वेळात ही पुरणपोळी थाळी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम मी हरभऱ्याची डाळ ही 3 शिट्ट्या घेऊन कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। मी तुम्हाला दाखवते ही डाळ कशी शिजली ती। हे पहा, ही डाळ शिजवून घेतलेली आहे मी, आणि त्यानंतर मी भात पण शिजवून घेतलेला आहे। तर चला मग आता आपण आमटीची रेसिपी पाहूयात। अगदी सोप्या पद्धतीने एकदम पटकन कशी आमटी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी हे डाळीची शिजलेले आमटीचं येळवण काढून घेतलेलं आहे। आमच्या इकडे डाळीचं जे पाणी असतं त्याला आमटीचं येळवण असे म्हणतात। तर ते येळवण मी काढून घेतलेलं आहे आणि आमटीला फोडणी देऊन घेऊयात। तर 2 पळ्या तेल टाकून घेऊयात। 2 ते 3 पळ्या तुम्हाला आवश्यक असेल तेवढं तुम्ही टाकू शकता। त्यात थोडे जिरे, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकून त्याला तेलामध्ये तळून घेऊया। त्यात थोडंसं खोबरं, 1 चम्मच काळं तिखट, घरगुती काळं तिखट, 1 चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ हे सगळं मिश्रण एकत्र करून ह्याच्या तेलात तळून घेऊया आणि त्याच्यामध्ये आमटीचं येळवण टाकून घेऊयात। म्हणजे ते डाळीचं शिजलेलं पाणी आहे हे, आणि 1 चम्मच जी शिजलेली डाळ आहे ती पण ही आमटीमध्ये आपण टाकू, त्यामुळे ती खाताना आपल्याला छान लागते। आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ह्याला 5 मिनिटं उकळी येईपर्यंत ठेवून देऊया। आणि आता आपण पुरणाची तयारी करूया। तर पुरण करण्यासाठी मी डाळीमध्ये अर्धी वाटी साखर आणि त्यातच थोडीशी 2 वेलची पूड टाकलेले आहे। साखर आणि डाळ एकत्र करून घेऊया। बारीक फ्लेमवरच करायचं आहे, फुल फ्लेम करायची नाही गॅसची, कारण डाळ करपू शकते, त्याच्यात पाणी थोडं पण नाही आहे त्याच्यामुळे। आणि 1 चम्मच तूप टाकू, म्हणजे पुरण पण टेस्टी होतं आणि मऊ पण होतं, एकदम पेढ्यासारखं पुरण होतं तूप टाकल्यामुळे। त्यामुळे 1 चम्मच तूप घेऊया आणि ह्याला बारीक फ्लेमवर थोडंसं असं स्लो फ्लेमवर थोडंसं शिजवून घेऊया। हे शिजेपर्यंत मी कणिक मळून घेते। तर हे पहा, ही कणिक मळलेली आहे। कणिक मळल्यानंतर पुरण पण शिजलेलं आहे। तर आपण ह्या पुरणाच्या चाळणीतून अशा पद्धतीने हे पुरण काढून घेऊया, म्हणजे पटकन होतं। तुम्ही कशा पद्धतीनं काढता हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर मी अशा पद्धतीनेच नेहमी पुरण काढते आणि हे पेढ्यासारखं पुरण, एकदम मऊसूत पुरण आपलं तयार झालेलं आहे। तर मी तुम्हाला पोळी पण याची करून दाखवते लगेच। तर हे तवा मीडियम गॅसच्या फ्लेमवर थोडासा तापू द्यायचा, त्यात थोडंसं तेल टाकायचं आणि ही लाटलेली पोळी त्याच्यामध्ये मीडियम फ्लेमवर अशी खाली वरी शेकून घ्यायची। आणि चला तर मग आता आपले भजे आणि पापड कुरवडी राहिलेले आहे। तर भजे तयार करूयात आपण। त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकून घेते आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेले 2 ते 3 हिरवी मिरची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते। त्याच्यामध्ये थोडासा ओवा आणि थोडेसे जिरे पण टाकून घेते। हळद आणि मीठ टाकूया। तर याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ पण टाकून घेते आणि हे मिश्रण एकदम 1 कप पाणी, थोडंसं पाणी टाकत हे मिश्रण टाकायचं। हे घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही करायचं। अशा पद्धतीने केल्यास भजे एकदम खुसखुशीत आणि मऊसूद होतात। तर भजे करण्या अगोदर आपण पापड आणि कुरवडी तळून घेऊया त्या तेलामध्ये, म्हणजे परत त्याच्यात भजे आपल्याला तळता येतात। तर हे तांदळाचे पापड आहेत, हे पापड अगोदर तळून घेऊया। आणि हे पापड तळल्यानंतर आपण याच्यामध्ये कुरवडी तळून घेऊयात। ह्या कुरवडी तळल्यानंतर त्याच्यामध्ये ह्याच तेलामध्ये आपण लगेच भजे पण तळून घेऊयात। गॅसची स्पीड फुल करून हे अशा पद्धतीने आपण एकदम छानपैकी मस्तपैकी भजे असे तळून घेतलेले आहेत। आणि हे भजे खूप खुसखुशीत आणि टेस्टी झालेले आहेत। आणि ही आपली थाळी, महाराष्ट्रीयन फेमस पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, पोळ्या, कुरवडी, पापड, आमटी, दूध, तूप, भात आणि भजे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।